नमस्कार मित्रांनो, मी प्रतीक मोरे तुमचं मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल प्रतीक ग्राफिक्सवर। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये नागपंचमीनिमित्त बॅनर तयार करणार आहे। त्यासाठी तुम्हाला पिक्सल लॅब आणि झेडआर्चर हे दोन ॲप्लिकेशन लागणार आहे। हे दोन्ही ॲप्लिकेशन प्लस आपल्या मटेरियलचे डाउनलोड लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल। त्या अगोदर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण अशाच प्रकारचे बॅनर व व्हिडिओ एडिटिंगवर ट्युटोरियल आणत असतो। चला तर मित्रांनो, जराही वेळ न वाया घालवता सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओला। तर आता सर्वात अगोदर तुम्हाला झेडआर्चर ॲप्लिकेशनला ओपन करायचं आहे। त्यानंतर आपलं मटेरियल डाउनलोड झाल्यानंतर डाउनलोड फोल्डरला ओपन करून घ्यायचं आहे। फोल्डर ओपन झाल्यानंतर काही अशा प्रकारे नागपंचमी नावाचे झिप फाईल तुम्हाला मिळेल। तर झिप फाईलवरती क्लिक करायचं आहे, एक्स्ट्रॅक्ट हेअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे पासवर्ड मागेल, तर पासवर्ड समोर व्हिडिओमध्ये दिलेला आहे, त्यासाठी व्हिडिओ जराही स्किप न करता बघायचा आहे। त्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे। तर बघू शकता काही अशा प्रकारे नागपंचमी नावाचं एक फोल्डर इथे ओपन झालेलं आहे। त्या फोल्डरमध्ये आपण एक PLP फाईल लिहिलेली आहे। तर आता PLP फाईल ओपन करण्यासाठी तुम्हाला पिक्सल लॅब ॲप्लिकेशनला ओपन करायचं आहे। 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे, ओपन .plp फाईलवरती क्लिक करायचं आहे। .plp वरती क्लिक करून आपण ज्या फोल्डरमध्ये फाईल एक्स्ट्रॅक्ट केली होती त्या फोल्डरला ओपन करून घ्यायचं आहे। तर बघू शकता फोल्डर ओपन झाल्यानंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस आलेला आहे। तर PLP फाईलवरती क्लिक करायचं आहे, ओपन आणि ॲड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि थोडंसं बॅक यायचं। तर बघू शकता एकदम खतरनाक अशा प्रकारे आपली PLP फाईल इथे ओपन झाली। इथे आपण बॅकग्राऊंड पण एकदम खतरनाक घेतलेलं आहे। त्यानंतर इथे टेक्स्टिंग वगैरे पण एकदम आज खतरनाक केलेलं आहे आपण, न्यू कॉन्सेप्ट आहे एकदम। तर आता यामध्ये आता शुभेच्छुक तुमचं नाव जर टाकायचं असेल तर इथे शुभेच्छुकवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे तुम्ही नाव टाईप करू शकता। तर मी इथे माझं नाव टाईप करून दाखवतो तुम्हाला। ओके, तर ओकेवरती क्लिक करायचं आहे। बघू शकता काय अशा प्रकारे इथे नाव ॲडजस्ट झालेलं आहे। तर इथे जर तुम्हाला तुमचा फोटो ॲड करायचा आहे तर इथे इम्पोर्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर काय अशा प्रकारे तुमच्यासमोर तुमचं फाईल मॅनेजर ओपन होईल। तर आता कोणता पण एक पिक सिलेक्ट करायचा आहे तुम्हाला, जो तिथे ॲड करायचं आहे त्याचं फक्त बॅकग्राऊंड रिमूव्ह असलेलं पाहिजे। आणि बॅकग्राऊंडवर रिमूव्ह करता येत नसेल तर यावरती आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता। ओके, तर काही अशा प्रकारे फोटो ॲड केल्यानंतर फोटो अशा प्रकारे इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। इथे रोटेट ऑप्शनवरतून तुम्ही रोटेट पण करू शकता। अशा प्रकारे इथे ॲडजस्ट करायचं आहे। टेक्स्टला इथे जास्त जर तिकडे दूर होत असेल तर तुम्ही इथे पोझिशनवरती टेक्स्टला अशा प्रकारे ॲडजस्ट करू शकता काही असे। ओके, तर ओकेवरती क्लिक करायचं आहे। आता हे सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे, इथे फोटो प्रॉपर ॲडजस्ट करून घ्यायचा आहे। ओके, तर त्यानंतर सेव्ह करण्यासाठी इथे 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर एक्सपोर्ट इमेज ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि डिफॉल्टला अल्ट्रावरती ठेवून सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। याने काय होईल, आपलं बॅनर फुल HD क्वालिटीमध्ये आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होईल। तर आता हे बॅनर सेव्ह झाल्यानंतर तुम्ही लाईटरूममध्ये थोडंसं याला कलर ग्रेडिंग करून एक्सपोर्ट करून घ्यायचं। त्यानंतर तुम्ही इथे इंस्टाग्राम वगैरे कुठे पण अपलोड करू शकता, त्याने दिसायला एकदम अट्रॅक्टिव्ह वाटेल। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं मित्रांनो। भेटूया अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाकीचे चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग करायला शिका। जय हिंद, जय महाराष्ट्र।